पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण पहिल्या टप्प्यातील 5ही मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे। तर नागपुरातून नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात असतील। चंद्रपुरात मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार असल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय आता पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण पहिल्या टप्प्यातील 5ही मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होतीये। यामध्ये नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात असतील, तर चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर अशी लढत रंगणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतंय। तर नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांची लढत असेल, तर तिकडे रामटेकमध्ये रश्मी बर्वे काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत, तर राजू पारवे हे संभाव्य उमेदवार शिवसेनेकडून असतील। त्यामुळे त्या ठिकाणी देखील एक वेगळी लढत पाहायला मिळू शकते। तर भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसकडून प्रशांत पडोळे आणि भाजपकडून सुनील मेंढे हे उमेदवार असणार आहेत। तर तिकडे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। तर काँग्रेसचे नामदेव किरसान आणि भाजपचे अशोक नेते अशी लढत आपल्याला गडचिरोलीमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आता पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान कशी लढत असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुधीर मुनगंटीवार भाजपचे उमेदवार असून आता चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी लढत पाहायला मिळू शकते। तर नागपूरमध्ये नितीन गडकरी भाजपचे उमेदवार विरुद्ध विकास ठाकरे काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत। ही लढत आपण पाहतोय कशा पद्धतीने पूर्व विदर्भात लढत असणार आहे। रामटेकमध्ये राजू पारवे अर्थातच संभाव्य उमेदवार असू शकतात, तर शिवसेनेचे ते असणार आहेत। वर्सेस आता आपल्याला रश्मी बर्वे काँग्रेसकडून उमेदवार असल्याचं पाहायला मिळत आहे। तर भंडारा गोंदिया या मतदारसंघात सुनील मेंढे भाजपचे विरुद्ध प्रशांत पडोळे काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत। तर तिकडे गडचिरोलीमध्ये आपल्याला अशोक नेते भाजपचे उमेदवार दिसू शकतात, त्यांच्या विरोधात नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। तर या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। आपण पाहिलंय कशा पद्धतीने या ठिकाणी लढत असणार आहे। तर पूर्व विदर्भातील हे आपण उमेदवार पाहिले आहेत। पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकांचं चित्र हे स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण पहिल्या टप्प्यातील 5ही मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होतीये। नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात असतील, तर चंद्रपुरात मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर अशी लढत रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय। पूर्व विदर्भातील त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या टप्प्यातील 5ही मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकांचं चित्र हे जवळपास स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळतेय। अगदीच वर्षा सध्याला लोकसभेचं पूर्व विदर्भातील जे आहे ते 5 लोकसभा मतदारसंघातील चित्र अगदी स्पष्ट झालेलं आहे। या ठिकाणचे उमेदवार झालेले आहे। अपवाद रामटेक येथील फक्त राजू पारवे आता नुकतंच शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि जवळपास त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा सध्याला आहे आणि त्यांनाच उमेदवारी तिथून मिळू शकतं। तर जवळपास एकंदरीत जर पाहिलं तर महायुती विरुद्ध काँग्रेस या ठिकाणी आणि भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत ही म्हणावी लागेल। नागपूरमध्ये जर पाहिलं तर नागपूरमध्ये मातंबर असे नेते असलेले नितीन गडकरी विरोधामध्ये जे आहे ते काँग्रेसकडनं विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना आता उतरवण्यात आले। आज विकास ठाकरे जे आहे ते आपलं नामांकन देखील या ठिकाणी दाखल करणार आहे। त्यांच्या नामांकनादरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व नेते पूर्ण शक्तीने या ठिकाणी आज त्यांच्या सोबतीने असणार आहे। आणि सोबतच विदर्भातील महत्त्वाची जागा ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी मोठी कसरत करावी लागली अशी प्रतिभा धानोरकर त्यांच्या विरुद्ध जे आहे ते भाजपचे मातंबर नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणामध्ये असणार आहे। एकूण जर पाहिलं तर चंद्रपूरची जागा नेमकी सुटणार कोणाला, कारण त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आहेत ते आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते। मात्र ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी जे आहे ते प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठं ना कुठे त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधलं जे काही नाराजी होती ती नाराजीचे जे काही पडसाद निवडणुकीवर पडतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा, अगदीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून ही संपूर्ण अपडेट जाणून घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।